हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? तुम्हाला पण माहीत नाही पाणी न घालता पिठलं कसं तयार करायचं? मग एकदा जरूर बघा. तेल घालायचं आहे, जिरे मोहरी घालायचं आहे, हिंग घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि टमाटे चिरून घेतलेले आहेत. 3 टमाटे आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. आता ते तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत. तेलामध्ये भाजून वाफलेले आहेत लगेचच. आता बेसन पीठ घालायचं आहे यात. आपण न पाणी घालता पिठलं करणार आहोत. प्रवासाला पण आपण हे नेऊ शकतो, टिकतं पिठलं. बेसन पीठ घालून घेतलेलं आहे, तेवढं बसेल तेवढंच घालायचं आहे, कारण आपण पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. 2 चमचे लाल तिखट घातलं आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि साखर घातलेली आहे पाव चमचा आणि असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्यातच ते वाफतं. हळद विसरलीच, हळद पण घालून घ्यायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण अजिबातच पाणी वापरणार नाही आहे, कारण टमाट्याला पाणी सुटतं ना, त्यामध्येच पिठलं तयार होतं आणि एकदम मस्त लागतं टेस्टला. मराठवाड्यात अशा प्रकारे पिठलं केलं जातं. तेल घालायचं आहे 2 चमचे वाफण्यासाठी. बघू शकता तुम्ही किती मोकळं छान पिठलं तयार झालेलं आहे. अजून थोडं वाफायला लागतं, म्हणून जरासं तेल घालून झाकून ठेवायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे पिठलं करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. झाकून ठेवलेलं आहे, 2 मिनटं झालेले आहेत. वाफलेलं आहे पिठलं, पण लगेचच तयार होतं. डब्यात जर तुम्हाला द्यायचं असलं आणि गडबड असेल तर लवकर तयार होतं. पिठलं तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.